नमस्कार. मी अश्विनी पवार, रांजणगाव गणपती येथून. आता मी आलेले आहे निमगाव भोगी येथे, सुषमा बडे मॅडम यांच्या इथे. तर काही दिवसांपूर्वी मी त्यांना अमृत ज्यूस दिलं होतं आणि या अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय त्रास होता, अगोदर अमृत ज्यूस घेण्या अगोदर काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आलाय, ऐकूयात त्यांच्याच तोंडून. येस मॅडम, तुम्हाला अमृत ज्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होता, एकदा सांगा आमच्या प्रेक्षकांना. नमस्कार, मी सुषमा बडे बोलते. मला 2020 मध्ये कोरोना झाला होता. त्याच्यानंतर माझं एवढं प्रचंड पोटात दुखायला लागलं, मी काही पण खाल्लं तरी पोट दुखायचं, पाणी पिलं तरी पोट दुखायचं. असा त्रास जवळजवळ मी 3-4 वर्ष काढला. आणि नंतर मला मॅडम भेटल्या, त्यांनी मला औषध दिलं. एवढं पोटात दुखायचं की मला दर महिन्याला स्टमक इन्फेक्शन काय म्हणतात, पोटात गोळा फिरायचा आणि 4-4 दिवस ऍडमिट व्हावं लागायचं. मला पाणी सुद्धा पचत नव्हतं. आणि मला एवढा फरक काढला. मला मायग्रेनचा पण मॅडम त्रास होत होता. मला मायग्रेन म्हणजे असं आहे ना, तो स्थलांतरित आजार असतो असं म्हटलं जातं. तो कशानेच औषधाने कशानेच जात नव्हता. तो ह्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत होता. बरोबर. तो जातच नव्हता. पण अमृत ज्यूस असं औषध आहे तर त्यांनी माझं मायग्रेन पण गेलं. आणि मला खूप चिडचिड व्हायची अगोदर, खूप चिडचिड करायची. माझ्या स्वभावात इतका बदल झाला, मला राग पण खूप कमी झाला. नाही तर माझा स्वभाव खूप तापट होता. आणि पोटाचा त्याच्यानंतर मला दिवसातून 3-4 वेळा टॉयलेटला पण जावं लागायचं, एवढं दुखायचं माझ्या पोटात प्रचंड. त्याच्यानंतर एवढा त्रास सहन केला. मी म्हणायचे तेव्हा माझ्याकडे सगळं असून आरोग्यच माझ्याकडे नव्हतं, पैसा पाणी सगळं भरपूर होतं, पण मला नीट जगताच येत नव्हतं. अमृत ज्यूसने मला एवढं काही दिलं, एवढं काही. तर मी याच आहे ना, एवढी जाहिरात केली की सर्व लोकांपर्यंत पोहोचवलं. आपल्याला पैसा हा महत्वाचा नाहीये, आपल्या नातेवाईकांना किंवा गावातील कुणाला ह्याचा उपयोग पडावा म्हणून मी तर प्रयत्न करते त्याचा आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचवते. थँक्यू, धन्यवाद. येस, थँक्यू सो मच सुषमा मॅडम. खरंच मॅडमला खूप प्रचंड असा त्रास होत होता आणि त्यांचं पोट दुखायचं, त्यांना मायग्रेनचा त्रास होता आणि त्यावरती त्यांनी खूप छान रिझल्ट घेतला. आज जवळजवळ 100% त्या कव्हर झालेल्या आहेत. खूप छान वाटतं त्यांना. पहिलं पाहिलं तर त्यावेळेस त्यांचा त्रास आणि आज त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि जी तळमळ आहे की प्रत्येक लोकांना त्यांची सांगायची, तर मी त्याच तळमळीने तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्हाला पण असे काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आपला अमृत ज्यूस तुम्ही घ्या. मॅडम, तो आजार मला आत्ताचा नव्हता. मला मायग्रेनचा आहे ना, जवळजवळ 30 वर्ष आजार काढत होते. हर प्रकारचं मी दवाखाना केला, किती हॉस्पिटल पाहिले त्यासाठी, MRI केले, काय त्याच्यामध्ये काहीच आढळलं. आणि तो बरा होण्याचं म्हणजे ऑटोमॅटिक जाणारा असतो, जेव्हा दुसऱ्या पिढीकडे जाईल तेव्हा संपणार असतो. मला असं वाटतं ह्या अमृत ज्यूसनेच तो बरा झाला. येस येस, थँक्यू सो मच. पहा, तुम्ही ऐकता, हे त्यांचे पहिले त्रास होत होता आणि आज त्या बरं झाल्यानंतर आज त्या ज्या आतून बोलतायत ना, आज त्यासाठी खूप मी आभार व्यक्त करेल खरंच आपल्या रियांश अमृतचे, की आज असंख्य महिलांना या त्रासातून त्यांनी मुक्त केलेलं आहे. सो थँक्यू सो मच. आणि मॅडम, दुसरा एक अनुभव, माझा मुलगा सायंटिस्ट आहे भागामध्ये. ओके. माझा रिझल्ट पाहून तो मला स्वतः म्हणतो, आई औषध बंद करू नको, अमृत ज्यूस बंद करू नको, तो घे. आणि त्याची मिसेस आहे, त्यांनी पण स्वतः हे औषध चालू केलं. आता तो एक सायंटिस्ट असूनही त्याचा एवढा मोठा प्रचंड विश्वास आहे त्याच्यावर. येस येस, थँक्यू मॅडम. खरंच, कारण की आजकाल लोक विश्वास ठेवत नाहीत. आजकाल लोक म्हणतात की नाही, असे असंख्य प्रोडक्ट मार्केटमध्ये मिळतात, पण आज जर तुम्ही पाहिलं तर जर यांचा मुलगा सुद्धा आपल्याला सपोर्ट करतोय, याचा अर्थ की नक्कीच आपल्या अमृत ज्यूस मध्ये अमृत आहे आणि ह्या अमृताने असंख्य आजार आपण बरे केलेले आहेत मित्रांनो. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुम्ही खरंच अमृत ज्यूसला पहिलं प्राधान्य द्या. तुम्ही हॉस्पिटलमध्ये एवढे सारे पैसे घालवता, पैशांचा विषय नाहीये, पण तुम्हाला शरीराला जो त्रास होतो त्या त्रासापासून तुम्हाला जो खूप काही तुम्हाला सहन करावं लागतं, तर या त्रासातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला फक्त अमृत ज्यूसची गरज आहे. आणि हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे, यामध्ये कुठलंही तुम्हाला केमिकल मिळणार नाहीये, कसलाही त्रास होणार नाहीये. सो प्रत्येकाने अमृत ज्यूस घ्यावं ही मी तुम्हाला नम्र विनंती करेल. सो थँक्यू सो मच सुषमा मॅडम, थँक्यू सो मच. आणि थँक्यू मॅडम, तुम्हाला पण अमृत ज्यूसला पण. येस येस, थँक्यू सो मच.